नमस्कार. नमस्कार. आज आपण भोज या गावामध्ये या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलो आहे. माझं नाव शफिक मुलानी आणि इथं GP बायोपटचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान आपण या शेतकऱ्यांना वापरायला दिलं. त्यांनी वापरलं आणि वापरल्यानंतर त्यांना काय बदल झाला आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. नमस्कार सर. नमस्कार साहेब. आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव विनेश बरोबर भोज. आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी मी पण लावण करत होतो आणि ह्या वर्षी पण आम्ही हे लावून केलं. तर आम्हाला ह्याच्यात जरा औषधामध्ये फरक वाटला आम्हाला. आणि वर्षाला आमच्या 50च्या एवढच्या वर आमचं लावण गेलं नाही. म्हणजे पहिला सुरुवात म्हणजे तुम्ही ही GP बायोपटचं जे तंत्रज्ञान आहे हां. तुम्ही कधीपासून वापरायला चालू केले? आम्ही ह्याच वर्षी वापरलं. ह्याच वर्षी First म्हणजे time च वापरलं. फर्स्ट टाइम वापरलं म्हणजे सुरुवातीपासून वापरले? सुरुवातीपासून लावण केल्यापासून तुम्हाला काय फरक झाला? म्हणजे लावण केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला त्याचा? पहिला लावण करायच्या अगोदर आम्ही मातीत काय डोस टाकलंच नाही. बर. पहिला विषय बर बर. वर्षाला पाणी मातीत टाकत होता. वर्षाला तुम्ही डोस टाकत होता? माती माती म्हणजे सुरुवातीला लावण करायच्या आधी डोस टाकत होता? टाकत होता. या वर्षी डोस टाकला नाही? टाकला नाही. तसंच मातीचंच लावण केलं. अच्छा, ओके. मग तेव्हा आम्हाला फरक जाणवले की कांड्या बिन सगळेजण म्हणते बिन लागवड टाकताच आम्हाला 8-9 दिवसात आम्हाला उगून आलं सगळं. 8-9 दिवसात म्हणजे विदाऊट लागवड टाकता तुम्ही ह्या फक्त आळवण्या केल्या आणि त्याच्यामुळं 8-9 दिवसात उगून आलं सगळं? उगून आलं. आम्हाला खर्च पण कमी वाटलो. अच्छा अच्छा. हा हा. मग काय नाही, मग सुरुवातीला चांगलं वाटलं आम्हाला. चांगलं होताना आम्ही दररोज काय नाही 15-15 दिवसाला आम्ही आळवणी स्प्रे आमचं भरणीपर्यंत व्यवस्थित करून घेतला. बरोबर बरोबर. एवढं ग्रोथ वाढला. दररोज म्हणजे 15 दिवसाला प्लॉट वेगळा दिसायला. 15 दिवसाला प्लॉट मध्ये तुमच्या चेंजेस दिसत होते? अच्छा 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 अच्छा. आता बघा, लक्षात घ्या की तुमच्या पेराची साईज म्हणजे तुम्हाला कशी जाणवली पूर्वीपेक्षा आणि आतापेक्षा? आणि पेरांची म्हणजे किती पेरं आता ह्या प्लॉटला होती? पेरं तर वाढलेच सोडा. हा. तर भरणी कसं होईल तसं त्याचं मुळ्या जास्त सुटाली. अच्छा, मुळ्या जास्त होत होत्या. जमिनीत नुसतं पांढरं मुळ्या दिसाले. बर बर. पांढरं मुळ्या दिसताना असं काय म्हणून पिंटू साहेबांनी विचारलं मी. हा हा. त्यांनी काय नाही, हे औषध नुसतं मुळ्यावर पहिलं आहे हा. आणि जे तुम्ही लागवड टाकता ते लागू करताय. अच्छा. आणि पेरा असं वाढली 38 पर्यंत आता पेरा आहे. तो 38 पेर आहेत आता? पेरा 14 महिन्याचा ऊस आहे. 14 महिन्याचा ऊस आहे म्हणजे 14 महिन्यात आता हे ऊस तुटालाय? हा, तोटा. ओके. आता बघा, लक्षात घ्या, ही क्षेत्र किती आहे तुमचं? आमचं एक 18 पर्यंत होतं. अच्छा. 1-18 म्हणजे किती गुंठ? 55 पर्यंत. 55 गुंठ. या 55 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये पूर्वी तुम्हाला किती ॲव्हरेज पडत होते ह्यात? पूर्वी खचून म्हणजे 50 टनच्या वर घातलं नाही आम्ही कवा. 50 टनाच्या वर गेला नाही? आता 7-8-9 वर 10 वर्षात 50 50 टन म्हणजे 55 गुंठ्यात 50 टनच तुमचं ॲव्हरेज होतं. आता ह्या वर्षी तुम्ही GP बायोपटचं टेक्नॉलॉजी वापरलाय, तर आता तुमचा ऊस संपलाय थोडक्यात. ओके. आता ह्या शेवटच्या गाड्या, तर मला सांगा की आतापर्यंत किती ऊस गेलाय आणि ह्या 4-5 गाड्यामधनं टोटल किती ॲव्हरेज तुम्हाला येईल आता यातनं? आता आमचं 38 टोटल गाड्या गेल्यात. 38 टोटल गाड्या गेल्यात? सगळ्या गाड्या नाही म्हटलं तर 2600-2700 आलाय. आम्ही सरासरी एक 2.5 धरून गेलोय मी. 2600-2700 प्रत्येक गाडी आल्या तुमची? 38 गाड्या म्हणजे टोटल होत्या? ओके. मग आम्ही कसं केलं, सरासरी धरून एक 2.5 टनच्या ॲव्हरेजने गाडीने दररोज काढत बसलाय. अच्छा अच्छा. 90 टार्गेट झालंय. 90 डन झालं तुमचं? 90 टन. म्हणजे किती टन ॲव्हरेज वाढलं तुमचं ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे? ते गेल्या वर्षाला 50 टन होत होतो. हा. त्या वर्षी 40 टनाचं ॲव्हरेज पडलंय बघा. म्हणजे ही टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली त्याच्यामुळं तुम्हाला एक्स्ट्रा 40 टन ॲव्हरेज मिळालं या वर्षी? खुश आहे मी. खुश आहे? अच्छा अच्छा अच्छा. खुशच नाही खरंच की. तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे म्हणजे 50च्या वर कधी गेला नाही, परंतु आज ह्या 40 बघितलं टन तर एवढं खुश आहे. हा. खरं एवढं आम्हाला पडेल असं वाटलं नाही. खरं काय तर असं नाही, टेक्नॉलॉजी भारी आहे. सगळेजण वापरा. वापरल्यावर त्याला शेवटला काय ते रिझल्ट कळतंय. सुरुवातीला तर मुळ्या सुटायचं काम सुरुवातीला करतंय. किती मुळ्या सुटतंय की नाही तेवढं रिझल्ट शेवटला टनेजला तोडल्यावरच त्याचं समजतंय. म्हणजे जेवढा ऊस कारखान्याला जाणार आणि खरोखर तुम्हाला सांगताय का की शेतकऱ्यांना खुशी कधी होत्या जेवढा ऊस कटिंग होऊन कारखान्याला जातो त्याचं वजन जेवढा वाढतंय तेवढा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जे आता तुमच्या चेहऱ्यावर आम्ही खुशी दिसत्या ती तशी वाटले हो. आणि सगळं आमच्या ह्याच्यामुळे मी सांगतो, सगळेजण किती सगळ्या पिकाला वापरलं तर पण चांगला आहे. वापरा. वापरल्यावर त्याचा रिझल्ट कळतंय. म्हणजे त्याचं पिकअप आणि रिझल्ट काय आहे ते माणूस शेवटला त्याचं पीक तोडल्यावरच त्याला समजणार आणि ह्याच्या पहिला त्याला समजणार नाही असं मी सांगतो. आणि ते वापरलेलं बरं म्हणतो. बरोबर. ओके. म्हणजे एकूण GP बायोपट टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं तुम्ही म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जाणवते की तुम्ही अतिशय समाधानी आहे आता?
समाधान आहे. ओके, आता आपली काही शेतकरी बांधव इथं ऐकणार आहे त्यांच्यासाठी बी तुम्ही संदेश दिला की ही ज्यावेळेला तुम्ही टेक्नॉलॉजी वापरणार आहे आणि वापरल्यानंतर ज्यावेळेला आपला ऊस तुटणार आहे किंवा कुठलंही पीक निघणार आहे त्यावेळेला तुमच्या उत्पादनामध्ये 100% वाढ ही होणारच आहे, लक्षात घ्या. आणि झालेच आता तुम्हाला तर झालेच. ओके, तर तुमचं आभार आहे, तुम्ही एवढी चांगली माहिती दिला आणि आमच्या काही शेतकरी बांधवांना या माहितीचा त्यांना फायदा होईल, लक्षात घ्या. थँक्यू.